तू घर सोडून गेली होतीस काल? बघ आम्हाला कळलंच नाही. मी काल घर सोडून गेले होते. मग काय झालं? इतके वर्ष मला जे करायचंय पण जमत नाहीये ते तू करून दाखवलंयस. म्हणजे म्हणजे आपण कितीही ठरवलं तरी आपल्या माणसांपासून आपल्याला नाही पळून जाता येत. आणि आता तर आम्ही तुला आपली मानली. मी नाही परत असं करणार. मनापासून वाटलं तो बिंदास जा, पण मनापासून वाटलं तरच. असे रात्रीचे येता आणि सकाळी लगेच निघून जाता. तर मग काय कायमचं राहू काय ते? काय हरकत आहे? आणि मग तुझ्या अपमानाचा वचपा कोण काढणार? जाऊ द्या होते सगळं, मी केव्हाच विसरले. माझी कुणाबद्दल काहीच तक्रार नाही आता. तुझी नसेल माझी आहे. एवढ्या स्वस्तात सोडणार नाही मी त्यांना. माझी तर त्यांच्या समोर जाण्याची हिंमतच होणार नाही. अरे येडे, तुला सांगतोय कोण त्यांच्या समोर जायला? फक्त एक काम करायचं, मुंबईला जायचं, युगंधराबाई सरतापेंना भेटायचं. युगंधराबाई? त्या युगंधराबाई दैनिक जागरवाल्या? दैनिक जागरवाल्या. तुझ्या बाबतीत जो काही प्रकार घडला की नाही तो सगळा त्यांना सांगायचा, सविस्तर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तिखट मीठ लावून वाढवून चढवून सांगायचं. अहो पण त्या माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवतीलच कशावरून? अगे येडे, रस्त्यावरचा दगड जरी दादाच्या विरोधात बोलला की नाही त्याच्यावर पण विश्वास ठेवतील त्या. तू कधी आला? आत्ताच. आणि आई बाबांचं काही कळलं का? नाही. हा पण एक बातमी मी बरोबर घेऊन आलोय. घेऊन आलोय म्हणजे? आता मला सांग, ही बातमी तू ऐकणार का बघणार? म्हणजे बघणार म्हणजे सांग ना, आई बाबांचं काही कळलं का? चल माझ्या बरोबर. हे बघ कोण आहे. गण्या. गण्या. हे बघ, तुझ्यासाठी आणले, ते पण विकत, माझ्या स्वतःच्या पैशाने. मी घमेली उचलायचं ना तिथं. आई बाबा कुठे आहेत? मला नाही माहित, पण ते आपल्यापासून लांब आहेत. सोलापुरात आहेत, एका धरणाच्या बांधकामावर. अरे मग तू वाड्याबाहेर काय करत होतास? तुला शोधत शोधत पळून आलो गावात. त्यांना एकटं टाकून आला होय? मग ते नाही का तुला एकट्याला टाकून गेले? अरे पण अरे तुला शोधता शोधता काय झालं असेल त्यांचं? त्यांच्याकडे तेवढा वेळ तरी आहे का? सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती दगडीत फोडत असतात दोघं पण. याला शोधताना वेळ लागायची पाळी येईल रे त्यांच्यावर. पण मी आईला सांगूत आलोय परत येणार आहे म्हणून. नाही आता ना, आता तू एकटं नाही जायचं, आपण दोघं जाऊ काय त्यांच्याकडे. आज संध्याकाळीच निघत मी तर म्हणते काय आपण. अगं आधी त्याला खाऊ तर दे, 2 दिवसांचा उपाशी येतो. अरे हा, भवानी माईने सांगितल्याप्रमाणे सगळे गुण या जानकीमध्ये आहेत. आणि तिच्या या गुणांच्या बदल्यात आम्हाला काय मिळणार आहे? जीवदान. त्यापेक्षा मेलेलं परवडलं. स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करणारा म्हातारा चढलाय असे विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा मेलेलं परवडलं. साहेब, यावर तोडगा काढलाय आपण. कसला तोडगा? माझं बर्थ सर्टिफिकेट बदलणार आहात का अमृता माझी मुलगीच नाही असं सांगणार आहात आता? पण साहेब, काहीतरी सुवर्णमध्य काढलाच पाहिजे ना. वागणीस, ज्या गोष्टीची सुरुवात आणि शेवटच आपल्याला माहित नाही त्याचं मध्य कसा काढणार? आपण जो काढू तो मध्य. तुमचा हा मध्य माझ्या मुख्यमंत्री पदाच्या आड येणार एवढं नक्की. अशी चिथू होण्यापेक्षा राजकीय संन्यास घेऊ आम्ही. या